हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्यासाठी खूप चांगला टॉपिक घेऊन आलो आहे की शेअर मार्केट म्हणजे काय. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की शेअर मार्केट काय असतं. खूप लोकांना त्याच्यामध्ये काम करायचं आहे, पण कुठून स्टार्ट करायचं आहे, एक्झॅक्ट ते कशा प्रकारे वर्क करतं हेही माहीत नाही. आज आपण बेसिक जाणून घेणार की शेअर मार्केट म्हणजे काय. आणि मला त्यांना पण सांगायचं आहे की ज्यांना आहे माहीत की काय असतं त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, का आता तुम्हाला अजून याच्यामध्ये नॉलेज मिळेल. दुसरी गोष्ट की हा व्हिडिओ जो आहे तो 2 वेळा बघायचा आहे. 2 वेळा का बघायचा, तर पहिल्यांदा बघताना काय करायचं, जे काही मी गोष्टी तुम्हाला सांगेल त्या तुम्ही प्रॉपर ऐकून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्या माझ्या बोलण्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. सेकंड टाइम बघताना तुम्ही काय करायचं, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करायचे आणि पूर्ण ती बघायची आहे की त्या जे काही पॉईंट असेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. ठीक आहे, चला. तर शेअर मार्केट म्हणजे काय, तर शेअर मार्केट आधी अगोदर तुम्हाला विचारायचं की तुम्ही का म्हणून शेअर मार्केट करताय. ठीक आहे, आधी तुम्ही स्वतःला कधी विचारले का आपण शेअर मार्केट का करायचंय. तर मार्केटमध्ये खूप प्रकारचे लोक असतात. ठीक आहे, वेगवेगळे. मी त्यात या ठिकाणी खूप कमी हे केलेले आहेत. पण ज्यांना एक्स्ट्रा इन्कम सोर्स हवा आहे, ठीक आहे, ज्यांना काहींना फ्रीडम हवं आहे, हाय रिटर्न्स हवेत, असे लोक मार्केटमध्ये असतात. मला एक सांगा, हा इन्कम सोर्स तर सगळ्यांना हवा आहे, पण या गोष्टी पॉसिबल आहेत का. ठीक आहे, ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का, नाही आहेत. मी नाही बोलतोय का पॉसिबल नाही. जर तुमच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नसेल, तुमच्याकडे नॉलेज नसेल, तर त्या गोष्टी पॉसिबल नाही आहे. नॉलेज तुम्हाला कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशन घेणार आहे. बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे. मग कुणाला 1 वर्ष लागू शकतं, कुणाला 2 वर्ष लागू शकतं, कुणाला 3 वर्षही लागू शकतं, आणि कुणाला 4 वर्ष पण लागू शकतं. हा एक टाइम फ्रेम आहे की हा वेळ तुम्हाला द्यावा लागणार, तुम्हाला नॉलेज घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, चला तर आता आपण येऊ मेन टॉपिकवरती. मेन टॉपिक म्हणजे आपला की शेअर मार्केट. ठीक आहे, आधी जाणून घ्या शेअर आणि मार्केट. पहिलं जाणून घ्या मार्केट. मार्केट म्हणजे काय, तर मार्केट म्हणजे बाजार. बाजार म्हणजे की जसं की तुम्ही एखादी वस्तू घेण्यासाठी बाजारात जाता, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाता, कपडे घ्यायचे असेल कपडे दुकानात जातात. तसंच की भाजी मध्ये पण तुम्ही जाता. तर त्या ठिकाणी का जातात, तर त्या ठिकाणी लोक सेल करणार असतात, म्हणजे देणारे लोक असतात आणि आपण घेणारे लोक असतो. त्याला आपण काय बोलतो, बाजार. ठीक आहे. आता शेअर म्हणजे काय, शेअर म्हणजे हिस्सा म्हणजे काय, जसं की एखादी छोटी कंपनी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे हवे असतील, तर त्याला बिझनेस स्टार्ट करायचा. तर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे मला जर एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर मी दुसऱ्याकडून जे काही पैसे घेईल त्या पैशाच्या बदल्यात मी त्या व्यक्तीला माझ्या छोट्याशा कंपनीमध्ये की मी त्याला भागीदार बनतो किंवा एक त्याला हिस्सा देतो. त्याला बोलतो आपण शेअर. सिम्पल भाषा, म्हणजे जास्त काही अवघड नाही आहे. खरं तर आता बघा, गेम स्टार्ट होतो इथून. ठीक आहे, आता जी मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे ते एकदम लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, खूप महत्त्वाचं मी उदाहरण या ठिकाणी देतो आहे. त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की लोक IPO कसे का म्हणून करतात, कंपनी एखादी IPO का म्हणून आणते, त्याचं पण तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर फर्स्ट म्हणजे काय की मी काय करतो, पहिले माझं न्यू हॉटेल स्टार्ट करतो आहे. ठीक आहे, माझं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमधून माझा डेलीच इन्कम 10,000चा आहे. ठीक आहे, मी त्या हॉटेलमध्ये चहा असेल, बाकी नाश्त्याच्या गोष्टी असतील, जेवण असेल, ह्या गोष्टी मी लोकांना प्रोव्हाइड करतो आहे आणि त्याच्यामधून मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. ठीक आहे, तर आता हे डेलीचा इन्कम 10,000 आहे, तो मला 20-30 हजारावरती न्यायचा आहे. तर यासाठी मी काय करतो, तर यासाठी मी एक सेकंड ऑप्शन माझ्याकडे आहे की बाबा मी दुसरं हॉटेल स्टार्ट करू शकतो दुसऱ्या सिटीमध्ये. पण हे दुसरं हॉटेल स्टार्ट करण्यासाठी मला कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे, फंडची गरज आहे. तर हा फंड मला कुठून मिळू शकतो, लोकांकडून. पण लोकांकडून मिळण्यापेक्षा मी आधी काय करतो, मी असेल, माझा फ्रेंड असेल आणि तुम्ही, असे आपण तिघंजण एकत्र येऊन आपले पहिलं सेकंड जे हॉटेल आहे ते आपण स्टार्ट करतो. पण तिघं एकत्र आल्यामुळे आपण काय करतो, आपण काय ठरवतो की आपली जी हॉटेल आहे ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने आपण स्टार्ट करणार आहे. जे काही बॉडी असतील, जे काही आपले डायरेक्टर असतील, हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून आपण एक कंपनी स्टार्ट करणार आहे. मग हे सेकंड हॉटेल पण आपण स्टार्ट केलं आणि त्या हॉटेलमधून पण डेलीचं इन्कम मला 20,000 रुपये लागला. ठीक आहे, माझं इन्कम वाढला, चांगलं माझं नाव व्हायला लागलं, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला. तर आता आपण पुन्हा तिघंजण एकत्र येऊन ठरवलं की आता आपण नेक्स्ट लेवलला जायचं. नेक्स्ट लेवलला म्हणजे काय की आपले जे हॉटेल आहे ते 10 हॉटेलच्या ब्रांचेस आपल्याला स्टार्ट करायच्यात. पण पुन्हा तोच प्रश्न आला, कशाचा, फंडचा. पण आपल्याला कुठून मिळणार. मग आपण काय करतो की आपण इन्व्हेस्टर सर्च करतो. मार्केटमध्ये खूप प्रकारचे लोक आहेत की त्या ठिकाणी ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट देऊ शकतात. त्यांना जर आपला प्लॅन चांगला वाटला, चांगला आपण बिझनेस स्टार्टअप किंवा जे काही आपलं कंपनी असेल, जे काही हे असेल, तर त्यांना ते प्रपोजल आवडलं, तर खूप असे लोक आहेत की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, त्यांना फक्त इन्व्हेस्टमेंट करायची असते. मग आपण त्या लोकांकडून काय करतो, ठराविक रक्कम घेतो, त्या रकमेच्या बदल्यात आपण त्यांना शेअर देतो. ठीक आहे, हा झाला तिसरा ऑप्शन. म्हणजे एक आपण अशा पद्धतीने पण लोकांकडून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण आता काय आहे ना की या इन्कम ज्यावेळेस आपण हा स्टार्ट केला, यातून पण चांगला आपल्याला बिझनेस मिळत राहिला, चांगला इन्कम मिळाला.
मग जसं मी बोललो, पैसा कोणाला नको आहे, सगळ्यांना पैसा हवा आहे, आपल्यालाही पैसा हवा. तर तेव्हा आपण पुन्हा एकदा ठरवलं की आपण नेक्स्ट लेवलला आपण जाणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी आपण काय करतो, आपण असं ठरवतो की आपल्या हॉटेलच्या जे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला 100 ब्रँचेस स्टार्ट करायचे आहेत. पण या ब्रँचेस स्टार्ट करत असताना आपण काय करणार आहे, तर त्या हॉटेलचा आपण IPO आणणार आहे. IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे आपण तुमच्या माझ्यासारखे जे काही रिटेलर असतील त्या लोकांकडून आपण पैसे घेणार आहे बिझनेससाठी. ठीक आहे, आता पैसे घेत असताना मला सांगा, जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असते ती लोकांकडून पैसे घेऊ शकत नाही आहे. ठीक आहे, पण लोकांकडून तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर लोकांकडून म्हणजे काय की बाबा ठराविक छोटे मोठे जे काही इन्व्हेस्टर असतील त्यांच्याकडून रिटेलर असतील आपल्यासारखे, तरी आपण लोकांकडून पैसे कधी घेऊ शकतो, त्या कंपनीला आपल्याला पब्लिक लिमिटेड करावं लागतं. ज्यावेळेस ती कंपनी पब्लिक लिमिटेड होते त्यावेळेस त्या कंपनीचा IPO येतो आणि त्याचलाच बोललं जातं प्रायमरी मार्केट. तर आता IPO आणण्यासाठी जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील, जे काही डॉक्युमेंटेशन असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला किंवा डॉक्युमेंटेशन आहे ते कुठं करावं लागतं, एक्सचेंजकडे. ठीक आहे, आता एक्सचेंज म्हणजे काय हे महत्त्वाचं सांगतो. एक्सचेंज म्हणजे काय की एखादी वेळेस आपण IPO लॉन्च करतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जर IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो व्यक्ती मला सांगा या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जाईल का, किंवा या ठिकाणी त्याला ती इन्व्हेस्टमेंट करता येईल का. एखाद्या हॉटेलमध्ये, आपल्या हॉटेलमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करता नाही येणार तर त्याला कुठं जावं लागणार आहे, तर त्याला जावं लागणार एक्सचेंजकडे. की ज्यावेळेस आपली जी कंपनी आहे ते आपण NSEकडे पण रजिस्टर करू शकतो, लिस्टर करू शकतो, BSEकडे पण करू शकतो, किंवा फक्त BSEमध्ये पण करू शकतो आणि NSEमध्ये पण करू शकतो. या 2 ठिकाणी आपण करू शकतो. मग ही कंपनी लिस्टेड ज्यावेळेस होती तर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये घोटाळा होऊ नये, किंवा SEBI असेल, BSE असेल, NSE असेल, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत, त्याच्यावरती निगराणी असण्यासाठी ही जी आहे ती SEBI त्यावरती निगराणी करून ठेवतं. म्हणजे निगराणी म्हणजे काय की त्यांच्यावरती पूर्ण त्यांचं लक्ष असतं. SEBI म्हणजे काय तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवून असतात. ठीक आहे, आता मी जसं बोललो तुम्हाला की IPO त्या कंपनी झाला तर त्याला काय बोललं जातं, प्रायमरी मार्केट. आता आपल्या कंपनीमध्ये एखादी इन्व्हेस्टमेंट केली, XYZ व्यक्ती आहे, त्याने 10,000ची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केली, त्याला त्या ठराविक अमाऊंटवरती जे काय असेल ते शेअर्स मिळाले, बरोबर आहे, तो आपल्या कंपनीचा भागीदार बनला. पण मला सांगा, ज्यावेळेस त्याला तो 10,000चा इन्कम 20,000 झालेला असेल, त्याला प्रॉफिट दिसत असेल, त्यावेळेस जर त्याला तो मार्केटमधून एक्झिट करायचं किंवा प्रॉफिट त्याला बुक करायचं असेल तर ती जी प्रोसेस आहे ती नंतरची जी काही ट्रेडिंग आपण त्याला बोलतो, बाईंग सेलिंग होतं, त्यालाच बोललं जातं सेकंडरी मार्केट. मग हे सेकंडरी मार्केट कुठं चालतं, सेम NSE BSEमध्ये, जसं की एक्सचेंजमध्ये. NSE आणि BSE जे काम आहे ते बायर आणि सेलर एकत्र मिळवण्याचं काम हे जे आहे ते एक्सचेंज करतं. ठीक आहे, मग आता कसं राहतं, तर त्यासाठी पण काय केलेलं आहे की आपलं पहिलं तर डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बघा, तुम्हाला जर आपल्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून जाऊन पण तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. बेनिफिट काय होईल तुम्हाला की आपल्याकडे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला कोर्सेस असतील, त्याचबरोबर अजून काही बेनिफिट असेल, तुम्हाला ट्रेडिंगविषयी माहिती असेल, स्टॉक मार्केटविषयी माहिती असेल, आपण डीपमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. असं काही तुम्हाला हे नाही आहे, फोर्स नाही आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही काढू शकता. मग हे डीमॅट अकाउंट जे आहे, जो कोण डीमॅट अकाउंट म्हणजे एक ब्रोकर असतो, ते ब्रोकर जो डायरेक्ट जो आहे तो एक्सचेंजकडे म्हणजे एक लिंक असते, एक रजिस्टर असतं. मग ह्या डीमॅट थ्रू आपण त्या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग करू शकतो. ते म्हणजे जे आहे ते सेकंडरी मार्केट, ह्यालाच बोललं जातं स्टॉक मार्केट, शेअर मार्केट. तर एकदम सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही स्वतः चांगला वेळ दिला स्वतःवरती तर डेफिनेटली तुम्ही त्यातून पैसे अर्निंग करू शकता. महत्त्वाचं एकच आहे की तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही अर्निंग नाही करू शकत. आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं की खरंच जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ना, किंवा तुमच्या फ्रेंडला करायचं असेल किंवा कोणीही असेल, तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांचाही फायदा होऊन जाईल. अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट तुम्ही करू शकता. कमेंटमध्ये तुम्हाला सांगा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. फक्त एक माझं सांगणं आहे तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट ही नक्की करा. थँक्यू.